लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, पण त्याच्यापूर्वी उद्घाटनांचा धडाका सुरू झालाय। महाराष्ट्रामधल्या अनेक रेल्वे प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाईल। यामध्ये प्रामुख्यानं वन स्टेशन वन प्रोडक्ट याच्या स्टॉलसह रेल्वे प्रकल्पांचं भूमिपूजन, नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणं अशा तब्बल 506 प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आज मोदींच्या हस्ते पार पडेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन माध्यमातून या सोहळ्यासाठी उपस्थित असतील। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरती पार पडणाऱ्या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्र्यांची उपस्थिती असेल। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरातून आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, लोकसभा निवडणुकांच्या आधी मुंबईला, महाराष्ट्राला रेल्वेच्या बाबतीत कोणकोणत्या सुविधांची भेट मिळणार आहे? ज्ञानदा, यावर्षी जो अर्थसंकल्प सादर झाला तो अंतरिम असला तरी देखील त्यामध्ये 14,000 कोटींपेक्षा जास्तची रक्कम ही महाराष्ट्राला मिळाली होती आणि आता महाराष्ट्रातल्या जवळपास 506 एकूण वेगवेगळ्या प्रकल्पांचं, त्याचबरोबर स्टॉल्सचं, वेगवेगळ्या भूमिपूजनाचं जे उद्घाटन आहे ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। देशभरातल्या जवळपास 85,000 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सुरू जे आहे ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या या अनेक प्रकल्पांचा समावेश आहे। सुरुवात जर करायची झाली तर सगळ्यात महत्त्वाचं असलेल्या 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस या महाराष्ट्राला मिळणाऱ्या, ज्या पुण्यातून सुरू होणार आहेत, पुणे सिकंदराबाद ही एक एक्सप्रेस सुरू होईल, पुणे बडोदा ही एक एक्सप्रेस सुरू होईल। दुसरं म्हणजे अहमदाबाद ते मुंबई ही एक्सप्रेस देखील सुरू होणार आहे, वंदे भारत एक्सप्रेस। आधीच अहमदाबाद ते गांधीनगर ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे, जी आता जामनगर पर्यंत एक्सटेंड करण्यात येणार आहे आणि अशाच प्रकारे वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती अहमदाबाद ते मुंबई अशी देखील धावणार आहे। त्यासोबतच महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प आहेत, त्यांची लिस्ट खरं म्हणजे मोठी आहे, जी वाचून दाखवावी लागेल। त्यामध्ये 150 वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल्स, 170 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम, 130 सौर पॅनल, 18 नवीन रेल्वे मार्गांचं दुहेरीकरण आणि गेज रूपांतर त्यामध्ये आहे, 12 गुड्स शेड आहेत, 7 स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली आहेत, 4 गतिशक्ती कार्गो टर्मिनल आहेत, 3 विद्युतीकरणाचे प्रकल्प आहेत। अशा ह्या महाराष्ट्रातल्या प्रकल्पांची लिस्ट आहे, जी एकूण मिळून 506 प्रकल्प आहेत, ज्यांची लिस्ट जे आज भूमिपूजन यांचं केलं जाणार आहे किंवा ते आज उद्घाटित केले जाणार आहेत। यातलं सगळ्यात महत्त्वाचं असलेला लातूरचा जो कारखाना होता, ज्यामध्ये रेल्वेचे डबे बनणार आहेत, हा जो कारखाना आहे त्याचं देखील आज हस्तांतरण केलं जाणार, लोकार्पण केलं जाणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे जेव्हापासून भारतीय रेल्वे अस्तित्वात आहे तेव्हापासून चेन्नई आणि नॉर्थ इंडियामध्ये असे 2 रेल्वे कारखाने आहेत, ज्यामध्ये डबे बनवले जातात, इंजिन बनवले जातात। पण आता महाराष्ट्रात देखील लातूर इथे ही रेल्वेची फॅक्टरी सुरू होते, कोच फॅक्टरी। त्यामुळे महाराष्ट्रातून आता रेल्वेच्या डब्यांचं उत्पादन सुरू होईल, याचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला होणार आहे। मग लोकल असतील, एसी लोकल असतील, भारतातल्या वेगवेगळ्या वंदे भारत एक्सप्रेस असतील, त्या महाराष्ट्रातून आता उत्पादित केल्या जाते। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फायदा हा भारतातल्या लोकांना होणार आहे, प्रवाशांना होणार आहे आणि महाराष्ट्रात देखील याचा सगळ्यात मोठा हिस्सा आज असणार आहे। जो कार्यक्रम दिल्लीतून होणार आहे त्याच्या निवडणुकांच्या पूर्वी महाराष्ट्राला मिळणारी एक खूप मोठी भेट असेल रेल्वे सुविधा आणि रेल्वे प्रकल्पांच्या बाबतीतली। अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।